नमस्कार मैत्रिणींनो, मंजू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज तुम्हाला मी नवरात्र स्पेशल उपवासाची एक रेसिपी दाखवणार आहे, ती म्हणजे बगरीची खिचडी. चला तर मग आपण आता बगरीची खिचडी कशी करायची हे बघूया. आता या ठिकाणी मी अर्धी वाटी बगर घेतलेली आहे आणि आता ही आपल्याला भाजून घ्यायची आहे. तर मी गॅसवर एक कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये आपण बगर भाजून घेऊया. चला तर मग आपण आता बगर भाजून घेऊया. मंद गॅसवर आपल्याला बगर ही भाजून घ्यायची. बगर भाजून घेतल्यामुळं सर्द पडत नाही, कारण बगर ही सर्द असते आणि बगरीमुळे सर्दी होऊ शकते. मग त्यामुळे भाजून घेतली तर ती सर्द पडत नाही, म्हणून बगर ही नेहमी भाजून करायची असते. आणि आता आपली बगर भाजून होती त्यावर आपण दुसरी तयार करू. यामध्ये मी बटाटा, मिरची आणि कोथिंबीर टाकणार आहे. आता यामध्ये मी बटाटा आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे. तर बघा मैत्रिणींनो, आता यामध्ये मी बटाटा, कोथिंबीर आणि मिरचीचा वापर करणार आहे. चला तर मग आपण आता ही चिरून घेऊया. आता आपली बगर भाजून झालेली आहे. आता ही थोडी थंड झाल्यानंतर ही स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायची आहे आपल्याला. आता बगर थंड होती त्यावर आपण हे बटाटे आणि मिरची चिरून घेतलेली आहे. आता चला आता आपण गॅसवर एक कढई ठेवूया. तर बघा मैत्रिणींनो, आता गॅसवर मी कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये आता तूप, गावरान तूप टाकून घेतलेलं आहे. आता यामध्ये मी गाईच्या तुपाचा वापर केलेला आहे आणि आता आपण जिरे टाकून फोडणी करून घ्यायची आहे. आता यामध्ये मी जिऱ्याची फोडणी करून घेत आहे. आता यामध्ये मिरची टाकून घेऊया आणि नंतर आपण त्यामध्ये बटाटा टाकून घेणार आहोत. आता यामध्ये आपण बटाटा टाकून घेतलेला आहे. आता आपण त्यामध्ये पाणी टाकूया. आता मी अर्धी वाटी बगर घेतलेली आहे, त्याला मी 1.5 वाटी पाणी टाकणार आहे. अर्धी वाटीच 1.5 वाटी पाणी हे माप मी केलेलं आहे. तर बघा आता यामध्ये मी 1.5 वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ टाकल्यानंतर आता आपण या पाण्याला उकळी येऊ देणार आहोत. आता यामध्ये या पाण्याला आपण उकळू देऊ. उकळी आल्यानंतर आता आपल्याला ती धुतलेली बगर त्यामध्ये टाकून घ्यायची आहे. तर चला मैत्रिणींनो, आता आपण ही सर्व बगर या पाण्यामध्ये टाकून घेऊया. पाण्याला उकळी आल्यानंतर बगर टाकली तर ती अगदी मोकळी होते. बगर चिकट होत नाही. आता आपण सर्व बगर त्यामध्ये टाकली आहे. आता आपल्याला त्यामध्ये अर्ध लिंबू पिळून घ्यायचं आहे. लिंबूमुळं बगरीची टेस्ट अजून छान लागते. तर बघा आपण आता यामध्ये लिंबू पिळून घेतलेला आहे. आता ही बगर शिजत आल्यानंतर आपल्याला त्यामध्ये कूट टाकायचं आहे. आता यामध्ये मी 2 चमचा जाडसर कूट टाकलेला आहे. आणि आता याच्यावर झाकण ठेवून आपण 5 मिनटं शिजवून घेऊया. बगर शिजायला काहीच वेळ लागत नाही, अगदी पटकन अशी बगरीची खिचडी तयार होते. तर बघा मैत्रिणींनो, आता आपली ही बगरीची खिचडी तयार झाली आहे. आता मी ती सर्विंग प्लेटमध्ये दह्याबरोबर सर्व केलेली आहे. तर तुम्हाला ही बगरीची खिचडीची रेसिपी कशी वाटली? तुम्हाला जर आवडली तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि तुम्हीसुद्धा अशा प्रकारची बगर करून बघा. धन्यवाद.